नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी समतानगर येथील तक्षशिला बौद्ध विहारामध्ये वर्षावासाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन उपासक NS गायकवाड यांनी केले. तर यावेळी बौद्धाचार्य गंगाधर कदम व समतानगर येथील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. सामुदायिक दर्शन पंचशिला घेण्यात आली व आजपासून ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपासक सिद्धार्थ पाटील, उपासक अशोक वासाटे, उपासक पांडुरंग भगत, उपासक भीमराव गिमेकर, उपासक बंडू परेकर, उपासक गौतम कवडे, उपासक अनिल भगत आणि उपासिका पार्वताबाई पाटील, उपासिका बेबीताई गिमेकर, उपासिका धृपताबाई मुनेश्वर, उपासिका गिरजाबाई नगरे, उपासिका शकुंतलाबाई भगत, लीलाबाई वासाटे आणि इतर लहान बालक बालिका यावेळी उपस्थिती होती. सर्व उपासक उपासिका बालबालिका यांनी सर्वांनी शांतता धारण करायचं. लक्ष द्या. शांत शांत भाई. थोडं 10 मिनिट आपण त्यापुढे प्रास्ताविक संत कबीर, संत गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज ज्याने बहुजनांचं प्रतिपादक राज्यसत्ता संस्थापित केलं, शिवाजी महाराज यांना त्यांच्या कार्याला प्रथम नमन. आज गुरुपौर्णिमा निमित्त आपण वर्षावास हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षाभर या वर्षी ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत. तर आजचा हा पहिला दिवस, त्यानिमित्तानं आपण एक पान फक्त या ठिकाणी वाचणार आहोत. तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी आणि मला वाटतं उपासक भगत यांच्याकडून कीर्तन सुद्धा आलेली आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी बोलायचं
बरेच आमचे वासाडी बंधू आहेत, सर आहेत. तर या ठिकाणी आमचे जिल्हाचार्य गंगाधरराव कदम यांनी पण आहे. तर प्रत्येकाने मोजकं 2-2 शब्दामध्ये बोलणं हा एक थोडासा आवडावं या कार्यक्रमाला स्वरूप येईल असं एक माझं मत आहे का नाही. तर आजचं महत्व जसं आपण तथागताने सांगितल्याप्रमाणे आपली जी वाणी आहे तथागताने दिलेली ती सर्वांच्या कानापर्यंत जावी हा उद्देश आपल्या धर्माचा सफल होईल. आणि मला वाटतं आजची जी उपस्थिती आहे दैनंदिन अशीच उपस्थिती राहील, कारण आपल्याकडे वयाची मंत्री भेट देणार आहेत. आर्थिक बौद्ध महासभाची कार्यकारिणीची मंडळातले लोक येणार आहेत. जी नरवाडे सरांचा मला फोन आला होता, चालू करा म्हणजे पण काहीतरी त्याला स्वरूप जर असं आता नवीन काम असल्यामुळे थोडंसं होणारच आहे का नाही. तर आपण सतर्कता त्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये घेऊ. तर पाता वैरमणि शिखापदं समाधियामि. अभिन्नदाना वैरमणि शिखापदं समाधियामि. अभिन्नदाना वैरमणि शिखापदं समाधियामि. मुत्सावादा वैरमणि शिखापदं समाधियामि. शिखापदं समाधियामि. माता क्षमाई आणि आपणालाच म्हणण्यापेक्षा संपूर्ण मानव जातीला एकदम सन्मानाचं जीवन त्यांनी बहाल केलं असे ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आषाढी तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये पहिल्या 5 परिवारकांना भगवान गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं म्हणून याला धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा म्हणतात. जगातलं सर्वात पहिलं धम्मचक्र या दिवशी केलेलं आहे. आणि हा वर्षावासाचा ऋतू असल्यामुळे मुलींना तिथं जाता येत नव्हतं. त्यामुळे ते स्तूपाच्या ठिकाणी जिथे विहार असतील त्या ठिकाणी थांबून या वर्षावासाच्या काळामध्ये लोकांना धर्माचं ज्ञान सांगत होते. आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सुद्धा धम्मश्रवण केला पाहिजे या महिन्यामध्ये
आणि जास्तीत जास्त संख्येने आले पाहिजे एवढं मी बोलून माझे 2 शब्द सांगतो. छान छान. नागोर साहेब तुम्ही नाही का ठीक आहे बोलायला सांगितली या पौर्णिमानिमित्त या ठिकाणी या विहारामध्ये उपासक विभूती गायकवाड हे बुद्ध धम्म आणि त्यांचा ग्रंथ या वाचनाला आजपासून सुरुवात करीत आहेत. त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आलेल्या सर्व उपासक उपासिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सुस्वागत. तर सर्वांनी लक्ष केंद्रित करून इथं ऐका बरं का. संघो में शरणं वर एतेन सज्जवचेन होतु मे जयमंगलम्. या ठिकाणी मोलाचे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ठिकाणी आता शिवाजी गायकवाड साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी वाचन करून टाकलेले आहे. तेव्हा आपण सर्व उपासक उपासिका या ठिकाणी जमलेलो आहे. त्यामुळे आपण सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आणि दररोज या ठिकाणी आपल्याला सर्वांना उपासक उपासिकांना विनंती आहे की आपण न चुकता या विहारामध्ये येऊन पाऊस असो काही असो कशाची कमा न करता रात्रीला 8च्या टायमात 7:30 परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.